हो, आता कॅन्सर होमिओपॅथीमध्ये, ॲलोपॅथीमध्ये तर आहेच. तर होमिओपॅथीमध्ये आता ह्याच्यात सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की एक तर पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट आणि काय होतं की बऱ्याचदा मी म्हणलं तसं की कॅन्सर सुद्धा असा आजार आहे की तो पहिल्या स्टेजमध्ये माणूस कधीच आमच्याकडे येत नाही, फार कमी वेळेला येतो. तो लक्षात येतो एखाद्या व्यक्तीच्या तोपर्यंत बऱ्याचदा तो स्प्रेड झालेला असतो, म्हणजे स्टेज 4 असेल किंवा असं कॅन्सर घेऊनच तो येतो. आणि मग किमोथेरपी, रेडिएशन जे काय गरजेचं असेल किंवा सर्जरी असं केलं जातं. त्याच्यानंतर त्या पेशंटला मग त्याचे साईड इफेक्ट होतात खूपदा. तर नेहमी तो आजार किती पुन्हा पसरलाय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे की तुम्ही त्याला आत्ता पॅलिएट म्हणजे बाबा ठीक आहे, आता तो खूप पसरलाय, आता तो 100% बरा होणार नाही, पण त्याला ज्या वेदना आहेत, त्याला जो त्रास होतोय रोजचं, अगदी खाण्यापिण्याच्या ह्याच्यात सुद्धा त्रास होतोय तो किंवा वेदना होत आहेत, त्या तुम्ही होमिओपॅथिक औषधांनी बऱ्या करू शकता. तो जर का त्याच्या आधीच्या काळात आला तर निश्चितच तुम्ही तो ट्युमरचा साईज कमी होण्यासाठी वगैरे होमिओपॅथिक औषधं देऊ शकता.